सगळ्यात महत्वाचं, जर बऱ्याच लोकांना वेगवेगळे आजारांची भीती असते, विशेष करून महिलांमध्ये कॅन्सरची भीती फार असते बघा. महिलांना वाटतंय जरा कुठं गाठ आली काय झालं, म्हणजे माझ्याकडे येतात बऱ्याच माता भगिनी येतात, स्तनामध्ये गाठ आहे, पोटामध्ये गाठ आहे, अमुक आहे तमुक आहे, कॅन्सर असेल का. पहिली गोष्ट म्हणजे काय असायचं ते असून तुम्ही शंका मनात असून देऊ नका. पाया पडतो बरोबर, पाया पडतो की महिलांना शंकेनंच एक एकदा संसार बिघडवून ठेवतात बघा. नवरा चांगला असला तरी संशय घ्यायचा, याचं कुठं आहे का, मग ते 100% करते आहे. तसंच असते बघा, गाठ आहे कॅन्सरची आहे का, शंका घेतली 100% ते होणारच म्हणून तुम्हाला सांगतो पाया पडतो. हे डोक्यात घेऊ नका, हे डोक्यात आणून आम्ही तो हा शरीराचा मालक आहे. डोक्यात तुमच्या एकदा विचारलं की ते ऑटोमॅटिक तुमच्या शरीरावर काम करावं लागते. मी साधी साधी गोष्ट सांगतो तुम्हाला. तर सगळ्यात महत्वाचं, मिरची घ्यायची, हिरवी मिरची मधून चिरायची, त्याच्या बिया काढायच्या, त्याच्या बिया काढायच्या. त्या बिया काय करायचं, नंतर ती मिरची थोडं तेलामध्ये फ्राय करायला टाकत असतात, त्याच्यावर सैंधव मीठ टाकायचं, लिंबू पिळायचा, लिंबू सैंधव मीठ आणि मिरची आणि थोडंसं तेल, हे जर तुम्ही फ्राय केला व्यवस्थित तव्यावर भाजून घेतला, थोडी खरपूस अशी भाजून घ्यायची. रोजच्या जेवणात सगळ्यांना सांगतो बरं का, रोजच्या जेवणामध्ये ही जर मिरची जर वापरला तुम्ही, तर तुमच्या बऱ्यापैकी शरीरातले जे विषाणू आहेत, जे जंतू आहेत, जे तुम्हाला वाटतात की अशा अशा प्रकारचे जंतू असू शकतात, तर ते सगळे जंतू जंत सगळे कमी करण्याचं काम ही ती मिरची करते. म्हणून जेवणात दिवसभरातून एकदा का असं ना, सकाळच्या असो किंवा रात्रीच्या असो, जेवणामध्ये तुमच्या ही मिरची असणं गरजेचं आहे, सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून करून बघा आणि मग सांगा. मी विनंती करतो, बघा तुम्ही जर तुम्हाला रोगमुक्त आयुष्य जगायचं असेल तर हे करायला पाहिजे. बऱ्याच लोकांना बघा आता कसं असतं की शुगरचा त्रास आहे, शुगरनं गायला बरेच लोक, लय लोकांना त्रास असतो. एकेकाला तरी माझ्याकडे तर 18 गोळ्या आहेत, 18 गोळ्या. 18 गोळ्या खाणार नवा, सकाळी 18, दुपारी 18, संध्याकाळी 18. मग जेवणार नवा. ही परिस्थिती आहे सध्या. माणसं ना असं मला वाटतं की गोळ्यांवर चालायला लागल्या काही माणसं. पूर्वी ह्याच्यातल्या गोळ्या आणून घालायच्या म्हशीला डेअरीतनं, आता मला वाटतंय की त्या दुकानात आणून तुम्हाला घालायला चालू केल्या. म्हशीसारखी अवस्था झाली. तर पाया पडतो, त्या काय वाईट नाही, चांगलं आहे, पण किती खायचं हे आपण ठरवायला पाहिजे. हे कमी व्हायला पाहिजे की नाही, वाटतंय की नाही, कंटाळा नाही आला तुम्हाला. तर साध्या गोष्टी सांगतो तुम्हाला. शुगरच्या पेशंटने चालणं, व्यायाम करणं खूप गरजेचं आहे. बाकी काय नाही केलं तर चालेल. सगळ्यात महत्वाचं म्हणजे योगा करायला पाहिजे, अनुलोम विलोम करायला पाहिजे, प्राणायाम करायला पाहिजे, भ्रामरी करायला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं चाललं पाहिजे. आणि त्याच बरोबर ज्याच्या हातापायाची धग होते, ज्यांना त्रास वाटतोय, ज्यांना पचत नाही, ज्यांना शुगर हाय आहे, एकदम इन्शुलिन वगैरे चालू आहे, तर ह्या लोकांना विनंती आहे की टोमॅटो चिरायचा, त्याच्यातल्या बिया काढायच्या आणि तो टोमॅटो तव्यावरती असा उलटा करून ठेवायचा. तो गरम झाला ना की असा थोडा मऊ पडायला लागतो. मऊ पडला ना तो घ्यायचा, गरम असताना खायचा. सकाळी एक टोमॅटो आणि संध्याकाळी एक टोमॅटो खायचा. तिसऱ्या दिवशी पायाच्या हातापायाची धग कमी होते. करून बघा आणि मग सांगा. शुगरच्या पेशंटला अजून सांगतो, साखर, मला सांगा, शुगरच्या पेशंटला चक्कर आल्यानंतर साखर किंवा चॉकलेट दिल्यावर कसं काय तेव्हा चालतंय? शुगरच्या पेशंटला चक्कर आली काय करतात? साखर खायला देतात. गोड चालत नाही मग तेव्हा कसं चालतंय? नाही, याचा विचार केलाच नाही. आता हसायला यायला लागले तुम्हाला. याचा विचार केला की केव्हा? मग तेव्हा चालते, तेव्हा खातात साखर आणि मग लगेच जरा व्यवस्थित व्हायला लागते. तर माय बापू बाबा, थोडे गैरसमज डोक्यातून काढा. मी पाया पडतो तुमच्या. मी एवढं तळतळीने एवढं जीव तोडून का बोलतोय तुम्हाला? मी आता तुमच्याकडून पैसे नाही कमवत. पैसे घेतात का तुमच्याकडून मी? एवढं पण का मी जीव तोडून बोलावलं सांगा? कारण हे मला काम परमेश्वरानं दिलेलं काम आहे आणि मला माझं काम हे इमानदारीने करायचं आहे. तुम्ही एवढे सगळे, मला माहिती आहे सगळ्याचे सगळे नाही ऐकणार, सगळ्याचे सगळे नाही करणार, पण ह्यातल्या 1-2 लोकांनी जरी केलं, माझ्या एखाद्या माता भगिनीने जरी इलाज केला आणि तिचा जर आजार केला, तर आज इथं आलेल्याचं माझ्या कामाचं मला पेमेंट मिळालं. लक्षात घ्या.
कारण कसं आहे माहिती का महाराज, तुम्ही सांगा इथल्या प्रॉपर्टी काय उपयोगाच्या आहेत का? तुमच्याकडे पैसे काढायचे, इथं प्रॉपर्टी घ्यायच्या, माझं पोरांच्या माझ्या भांडण लावायचे आणि आम्ही जायचं. मी बघितले बापाचं प्रेम ठेवून माणसं भांडतेली बघितले तुम्ही. प्रेम ठेवून मुलं भांडायला लागल्यात वाटणीसाठी, दागिन्यांसाठी मुली भांडत होत्या. पोरगी रडता रडता म्हणत होती आई मला गळ्यात देतो म्हणलेली गेली, तिचं बघा होत. भाऊ म्हणतो नाही नाही तू सुनेच्याच गळ्यात घालणार म्हणलेली. हे असं आहे, लय डेंजर गोष्ट आहे. मला बघा भयानक प्रॉपर्टी घ्यायची, भयानक लय प्रॉपर्टी घ्यायची, पण इथं नाही, तिकडे घ्यायची. तिकडली प्रॉपर्टी आपल्या नावावरती, आपल्याच नावावर, दुसऱ्याच्या नावावर जात नाही. तिथली प्रॉपर्टी काल कुणाची तरी होती, आज माझ्या उद्या कुणाची तरी होणार आहे. बरोबर आहे का? इथं घेऊन काय करायचं? मग माझं 100 एकर आहे, गुंठाभर घेऊन जायची परमिशन आहे का मला? जाऊ दे, कुठं बघ इंच बघ, शेवटी पत्र्या शेड. आणि तुम्हाला काय वाटतंय मी मेल्यावर रडती सगळी? तुम्ही मेल्यावर रडणार कसं वाटतं घरातली? ऑनलाईन डेंजर. बायको तर काय सांगायचं, नुसता पदर आम्हाला आता काय करू, आता कसं करू. ती शेजारची बायको ती असू दे गप रड गप रड. आता गप कसं रडायचं सांगा बघ, गप कसं रडायचं? दुसरी पुण्यात बसलेली माहिती आहे, तोंडानं बोलतो. मग मगापासून कशाला बोलत होती? तोंडानं बोलून होती, तोंडानं बोल. बरोबर आहे. आणि हे तर डेंजर जनावर काय सांगायचं. पदर आडवा लावून डोळ्यात पाहिलं असते कोण कोण आल्यात बघत असते, कोण कोण आल्या त्यात चालू असते बघायला. आणि कार्यकर्त्यांची बायको मेल्यावर तरी काही सांगायलाच नको. आता मी काय करू, मित्र म्हणला माझ्या ओळखीची काय, लगेच तोंड बंद करायचं. तू गप बस, मी तर हाय माझ्या ओळखीची काय थांबला लगेच बस. तुम्ही फोटो घेऊन पाया पडून काय म्हणते पोरांसाठी केलं, तर माझी काही इच्छा नव्हती, माझं तुझ्यावरच आहे. खोटं बोलून आम्ही तर असंच चला. तर व्यवस्थित राहा, व्यवस्थित जगा. मेन म्हणजे शुगरच्या लोकांनी घाबरू नका. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं. शुगरच्या पेशंटला चक्कर आल्यानंतर साखर खायला घालतात, चॉकलेट खायला देतात, मग ते कसं राहते तेव्हा का उपयोग? मग ह्याला कोण जबाबदार? आपले विचार जबाबदार आहे. चाणक्याने सुद्धा सांगितले तुमच्या विचारांवरती तुमची प्रकृती, तुमच्या विचारांवरती तुमची प्रगती अवलंबून असते. तर विचार चांगले ठेवा, शुद्ध विचार. काय 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 उपयोगाचं नाही बाकी सगळं. तर साध्या साध्या गोष्टी सांगतो तुम्हाला. चला बीपीच्या लोकांना सांगतो, मी शुगरचं पण सांगणार आहे पण नंतर. आता बीपीच्या लोकांना सांगतो. बीपीच्या लोकांना बीपीची गोळी मला सांगा रोज खाताय तरी बीपी हाय का कंट्रोल हाय का? दारू पिणारा माणूस आणि बीपीची गोळी घेणारा माणूस दोघांमध्ये काय फरक नाही. रोज पितही हे कर त्याचं टेन्शन जाईल नाही, रोज खातही कर ह्याचा रोग जाईल. रोज सकाळी 7 वाजता न चुकता हे तुम्ही घेते, रोज संध्याकाळी 7 वाजता न चुकता ते दारू पिते. दोघांची लक्षणं सारखीच. बीपीची गोळी विसरली त्याचा हात पाय थरथरायला लागला, त्याला दारू नाही मिळाली की त्याचा हात पाय थरथरायला लागला. दोघे रोगी म्हणायला हरकत हे जरा डोक्यात काढा. मी तुमच्या पायावर अक्षरशः जिन्यावरून जर तुम्ही स्पीडनं चालत गेला तर 100% तुम्हाला धाप लागते की नाही? दम लागतो की नाही? मग याचा अर्थ तुम्ही आजारी आहे का? त्यावेळेस बीपी वाढलेला नसतोय का? भीती वाढली, बीपी वाढतं की नाही? समोर तुमच्या समोर तुम्हाला वाघाच्या पिंजऱ्यात उभा केलं, बीपी वाढणार की नाही? वाढणार की नाही? होय की नाही? होत नाही काहीतरी सांग. वाघाच्या पिंजऱ्यात जाऊ दे, साप इथं आल्यानंतर उठलो तर आपण पाठत तर सगळी पळा लगेच मला बीपी वाढणार सगळ्यांचा. आय म्हणणं मरतच होतो. ही भीती म्हणजे भीती, दुसरं काही नाही आहे. मनातली भीती काढा, तुमचा बीपीचा त्रास कमी व्हायला लागेल. की विचार करायचं, टेन्शन घ्यायचं, की लय डेंजर गोष्ट आहे. कर्ज काढायचं आणि त्याचा विचार की आयुष्यभर काम मर मरायचं, घर बांधायचं.
2 BHK. आता एका 2 बेडरूम आहेत म्हणजे एखाद्या बेडरूम मध्ये गप झोपाव का नाही येणार, हॉलमध्ये फेऱ्या मारा, कधी भेटायचं कधी भेटायचं. गेट बांधलंच कशाला, माळावर झोप उघडा, सोनं घालून झोप, तुला चोर लुटणार नाही. कारण त्याला वाटणार हे माळावर झोपलं याच्याकडे खरं असणार आहे. आणि खोटं घालून बंगल्यात झोपा, दरोडा पडला म्हणून समजा. बरोबर आहे का? विचार करा. सगळ्यांनी सांगितले काय तुझं आहे तुझं पाशी, आपलं जे काय ते आपल्या पाशी आहे, आपल्या जवळ आहे. बरोबर आहे ना? आहे की नाही? हो का? साधू संतांचं बघा जरा, देह देवाचे मंदिर. आपल्या संतांनी काय सांगितले? देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. जर परमेश्वर स्वतः तुमच्या सोबत असेल तर तुम्हाला शरीराची काळजी करायची गरज आहे. मग कशाला येण्यात आपल्या औषध खायला मरणाची वाट करत बसले, रोज मारायचं. रोज मारायचं. सकाळी उठल्याबरोबर आज काय होते पुन्हा, रात्री झोपताना देवा परमेश्वरा निर बाबा. खरोखर आल्यानंतर म्हणायचं काय सांगत महिला मंडळ तर नाही डेंजर, मरता मरत नाही. नुसतं म्हणा जा वाटतंय का, एकाच लगीन बघितलंय की डोळे मिटायला मोकळी, सुलत तोंड बघून किती मेले आजपर्यंत. मग ती नातवाचं तोंड बघायला पाहिजे. नातवाचं तोंड बघून किती मेल्या. तू त्या नातवाला आजी नको का? कुठपर्यंत पाहिजे आजी? ते गेलं 9वी 10वीला गेलं तरी आजी मारायचं नाव घेणार. ते त्याच्या आईबाचं ऐकायचं बंद झालं. तुला तर किंमतच नाही. तुला म्हणजे म्हातारे एका बुक्कीत दात पाडी तरी म्हणती म्हातारी अशी ते माझा येते म्हणजे ते मला काय वाटत नाही. तिथं नवरा जरा मागं असं म्हणला तर तू त्याच्यावर डोळं मोठं करून जाईल. तुझी नातू असं म्हटल्यानंतर कशी गप बसत ते चालतंय. मरता मरायला नाही. आता नातवाचं लगीन बघितल्याशिवाय मरणार नाही. एकाच झाला तर नातवाचं. आणि त्यातनं जर नंबर लागला चुकून तर त्याला बोलून म्हणजे इकडे ये, मी मेलो तर तू काही काळजी करू नको, मी तुझ्याच पोटाला येणार. तू जाऊच नकोस की कशाला आम्हाला झाली सगळे. तू राहा दुनिया जाऊ, तू एकटी राहा. हो जगा. मी म्हणतो तुम्ही 500 वर्ष जगा, पण हसत खेळत आनंदात निरोगी जगा. नाहीतर मी बरोबर महाराज रात्री साहेबांनी सांगितलं मंदिर बांधलेलं आहे स्वामी समर्थ महाराजांचं, त्यांच्यासाठी पण साहेबांसाठी एकदा बरोबर जोरदार टाळा. कारण मी पण स्वामी भक्त आहे. माझ्या आईने माझ्याकडे आयुष्यात काही मागितलं, काही कुठं जर काही घेतलं तर मानून येणार एवढं कशाला बाळा पैसे खर्च केलं, एवढं कशाला तेवढं कशाला. घर बांधून देतो म्हटलं तरी आमची आई म्हणजे मला साधं घर बांध, खरं माझ्या घराच्या बाजूला मला एक स्वामी समर्थांचं मंदिर बांधलं. आईनं आयुष्यात काय माहिती तर स्वामी समर्थांचं मंदिर बांधायला सांगितलं. मी आईसाठी घर पण बांधलं चांगलं, आणि त्यासोबत चांगलं एक म्हणजे एवढा मोठा नाही स्वामींना घर बांधून देण्याचा, त्यांनीच मला सगळं दिलेलं आहे. पण त्यांच्यासाठी मी थोडासा प्रयत्न करून एक घर म्हणजे मंदिर बांधलेलं आहे. आज नाही म्हटलं तर दर पौर्णिमेला 3-3.5 पेक्षा जास्त लोक तिथं महाप्रसादाला येतात. आणि गुरुपौर्णिमेला कमीत कमी म्हणजे 15,000 ते 20,000 लोक असतात दर्शनाला आणि महाप्रसादाला. तर हे आईची पुण्याई, स्वामींचं सगळं हे आशीर्वाद स्वामी सोबत आहे हे त्यातून सांगतात मला. तर बरोबर सांगतो तुम्हाला. तर कसं असतं ना, परमेश्वर मानणारी आपण सगळी माणसं आहे. बरोबर आहे का नाही? मगाशी मुद्दा अर्ध्यात राहिला. देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर सोबत असताना आजपासून कुठल्याही गोष्टीची काळजी नाही करायची. मरणाची सुद्धा काळजी करायची नाही. मरणाची वाट बघायची नाही. वाट बघितली नाही पाठीशी कवा येईल काय सांगू शकत नाही. आठवण काढायची नाही मरणाची. जोपर्यंत आहे तोपर्यंत बिनधास्त जगून घ्यायचं, हसत खेळत आनंदात जगायचं. हे शरीर परत परत तुम्हाला एकदा जर समजा हे खराब झालं तर ते खराबच होत जाते. कारण आपण मानसिकता आपली बिघडते, आपण मनाला खचत जातो. तर खचू नका. साध्या साध्या गोष्टी. आता बऱ्याच लोकांचं कसं असतं, पायाच्या पोटऱ्या वगैरे दुखत असतात. पायाच्या पोटऱ्या दुखतात, मांड्या दुखतात, पाठीमाग हे मांसल भाग खूप दुखत असतात. महिलांच्या मध्ये विशेष करून जास्त असतं. पाय दुखणे, मांडीच्या पाठीमागचे भाग हे सगळं दुखणं. तर साधा सोपा इलाज सांगतो त्याच्यासाठी, खूप साधा सोपा इलाज.
काय करायचं आहे, परत आवळा घ्यायचा, त्याच्यात सैंधव मीठ घालायचं, आवळा सैंधव मीठ, समजतंय का? हा, म्हणजे सगळे एकदम असं गप पाहिजे म्हणून मला काही कळत नाही, जरा थोडस बोला, समजत असेल होय पण नसलं तर मला सांगायला करू शकतो, सांगायला करू, मी फक्त सांगायसाठी आलेलो आहे, बाकी काय नाही. तर आवळा घ्यायचा, किसायचा, त्याच्यात थोडस सैंधव मीठ घालायचं, तो गरम करायचा आणि त्याचा लेप लावायचा, लेप लावायचा. बघा, लावल्याबरोबर एक 10 मिनिटात सगळं डोकायचं थांबायला. महिलांच्या मध्ये व्हेरिकोज वेन्स म्हणजे शिरा जे असतात ना, काळ्या निळ्या होणे, पायावर शिरा मोठ्या होणे, कारण स्वयंपाकाला काय झालं आता ते जास्त होण्याचं कारण काय माहिती आहे, पूर्वी महिला चुलीवरती स्वयंपाक करायच्या बसून असायच्या, ते किचन कट्टा आल्यापासून ना घोड्यासारखं सगळं उभा राहूनच कार्यक्रम आहे, उभा राहून. आणि ते स्वयंपाक करण्यासाठी किती वेळ तुम्ही उभारताय तुमचं तुम्हाला पण माहिती नसते, स्वयंपाकाच्या नादात तास 2 तास तुम्ही उभारलेला असताय, पण त्याच्यात काय हालचाल नाही घ्यायची असते, सगळं नवऱ्यानं किचनला ट्रॉली म्हटलं की इथंच दिलं, इथनं घ्यायचं, एकाच जागेवर उभं राहायचं. तर त्यामुळे सुद्धा त्रास होतो की बऱ्याच आता कसं की शारीरिक कष्ट कमी झाल्यामुळे वजन पण जास्त वाढायला लागलेले आहे. त्यात सोफा जो आहे ना, ज्यांना वजन कमी करायचं आहे ना त्यांनी सोफ्यावर कधी बसायचं नाही. बरं, घरात सोफे असतात ना, तर सोफ्यावरती कधी बसायचं नाही, पाया पडतो, त्याच्यावर बसलं की पोटाची चरबी वाढायला लागते, पाठीची चरबी वाढायला लागते. मग इकडे जे दिसतंय ना जास्त करून हे सगळ्यांच्या मध्ये इकडे जास्त दिसते, पोट मोठं दिसायला लागले आणि पोट मऊ होतं. पूर्वी सुद्धा लोकांना पोट असायची पण कठीण असायची, आता बघितलं तर बिलबिलीत खाली पडायला लागलेलं असते. तर हे सोप्या बसल्यामुळे जास्त होते. तर चला, किचन वरती उभारल्यामुळे सुद्धा व्हेरिकोज वेन्स जास्त होतात. हे जर आपल्याला घालवायचे वेन्स घालवायचे तुम्हाला पुरुषांमध्ये जॉब मुळे सुद्धा होते, स्टँडिंग जॉब असेल किंवा म्हणजे उभा राहून जर समजा तुमचं काम असेल तरी सुद्धा वेन्स वगैरे यायला लागतात. तर ह्याला साधा सोपा मार्ग, उडदाची डाळ शिजवायची, उडीद डाळ माहिती आहे ना, हा, उडदाची डाळ शिजवायची आणि त्याचा लेप लावायचा, 1 दिवस आड करायचं, महिन्याभरात त्या नसा काय होऊन जातात ऑटोमॅटिक. करून बघा, काही खर्च नाही. बरीच लोक ऑपरेशन करतात, काही तरी अशा असतात ना जखमा होईपर्यंत थांबतात आणि ते गँग्रीन पकडते, मग नंतर पाय काढायला. एवढ्या पुढे जायचं म्हणून थांबूच नका, छोट्या छोट्या गोष्टीतून इलाज करता. उडदाची डाळ महिनाभर किती खर्च येईल, शिजवून लावायला, लेप लावायचा आहे. तो कसा लेप म्हणजे मोठा जाड थर लावायचा नाही, नुसता लेप बारीक पुसून घ्यायचं. ते बघा ऑटोमॅटिक तुमच्या पाय प्लास्टर मध्ये वाटल्यासारखं वाटेल, प्लास्टर मध्ये पाय वाटल्यासारखं एकदम कडक होऊन जातो. करून बघा या गोष्टी.